मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर असं सांगितलं की अजूनही पंचनामे व्हायचे आहेत, बाकीचे पंचनामे झाले की एकत्रितपणे आम्ही सगळी माहिती घेणार, मग त्याच्या आधारे धोरण तयार करणार आणि मग शेतकऱ्यांना मदत पोहोचवणार आणि हे सगळं दिवाळीच्या आधी होणार। म्हणजे दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली असेल। आता दिवस ते किती राहिलेत दिवाळीला आणि इतक्या कमी वेळामध्ये खरंच या अगोदरच्या कुठल्या आपत्तीमध्ये इतक्या मोठ्या क्षेत्रावरचे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आकडा आहे 65 लाख हेक्टर। 65 लाख हेक्टर पेक्षा कदाचित आकडा जास्त असू शकतो। एवढे सगळे पंचनामे होऊन मदत दिवाळीपूर्वी खरंच शेतकऱ्यांना पोहोचू शकते का? हे शक्य आहे का प्रॅक्टिकली की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार? जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज त्याच्या दिशेने प्रशासनाचं काम सुरू आहे। पण सध्या एक अडचण येते ती म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी जो सलग पाऊस झाला कमी दाबाच्या पट्ट्याने छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड, परभणी आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने। तर त्या पावसाने जो आलेला पूर आहे तो पूर अद्याप ओसरत नाहीये। त्या पुरामुळे अद्याप बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर जालना असेल, परभणी असेल आणि हिंगोली असेल, हे 4 जिल्हे अद्याप गोदाकाठात मोठ्या प्रमाणात पाणी आहे गोद्याच्या पात्रामध्ये आणि दोन्ही गोद्याच्या काठाला जवळपास 500 मीटर ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर पर्यंत हा पूर पसरलेला आहे। त्यामुळं हे जोपर्यंत पाणी ओसरत नाही, नांदेड जिल्ह्यातनं हे पाणी तेलंगणामध्ये जात नाही आणि पूर ओसरत नाही, तोपर्यंत या 4 ते 5 जिल्ह्यातला नुकसानीचा आत्ताचा आकडा, ताजा आकडा सरकारच्या हाती यायला वेळ लागतोय आणि हा आकडा यायला किमान 4 ते 5 दिवस लागतील आणि त्याच्यानंतर मग सरकार मदतीच्या आकड्याचं नुकसानीचा आकडा त्याचा कंपायलेशन करेल आणि मदतीच्या दिशेने वाटचाल करेल। त्यामुळे आपल्याला अजून एक आठवडाभर नुकसानीचा नेमका आकडा समजण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे। कविता, माझा प्रश्न असा आहे की पंचनामे इतक्या कमी वेळामध्ये होऊन म्हणजे दिवाळीपर्यंत ही सगळी प्रोसेस जी तुम्ही सांगताय, ही सगळी प्रोसेस पूर्ण होऊन मदत पोहोचणं खरंच शक्य आहे का? एवढी आपली प्रशासन यंत्रणा वेगवान आहे का? शक्य आहे असं वाटत नाहीये, कारण अंदाजे यायलाच इतका वेळ लागतोय। त्यामुळे आपल्याला जो मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलाय किंवा जो कालावधी सांगितलाय दिवाळीच्या अगोदर आम्ही मदत देऊ, तर त्याकडे आपल्याला पाहावं लागेल की हे खरं ठरेल की खोटं ठरेल।